मंडळी, किती मोठी दुर्दैवाची परिस्थिती आहे बघा। 100 दाण्याचे 1000 दाणे करणारा किमयागार, जगाचा पोशिंदा आज स्वतः रेशनवर जगतो। राज्यात कोटीच्या डिफेंडर कार पुढे आमदारांची नारळ फुटत असताना शेतकऱ्यांच्या बेहाल नजरेला कर्जमाफीची आस आहे। दिखाव्याचा अंगावरचं सोनं लाखाच्या पार आहे आणि पोट भरणाऱ्या शेतकऱ्याच्या सोन्याचा घास माती मोल आहे। निसर्गाच्या आणि व्यवस्थेच्या जखमांनी घायाळ रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला अंगावरची परवाची जखम आठवत नाही। कालच्या जखमेचं दुःख कसं व्यक्त करावं कळत नाही, कारण इथं रोज नवी जखम आणि ती ताजी आहे। शेतीच्या या भयान अवस्थेनं आपल्या लेकरांनाही आपल्यासारखं शेतीत यावं असं कुठल्या बापाला वाटत नाही। त्याचं कारण काय माहिती आहे? कारण आहे, तुम्ही शेतात कितीही काहीही पेरा, कितीही कष्ट करा, घाम गाळा, रक्ताचं पाणी करा, शेवटी मातीतून उगवणार कर्जच आहे। दुष्काळ गारपिटीत तर कर्जाचं हे पीक इतकं जोमदार येतं की पिकवणाऱ्याला घास घेतं। बियाणं, खत, मजूर सगळं कर्ज काढून सुरू आहे। आणि जेव्हा पीक हातात येतं तेव्हा भाव कमी, खर्च जास्त, हे दुष्टचक्र आहे। त्यात कर्ज वाढतंय, व्याज गगनाला भिडतंय आणि त्याच्या शेतकऱ्याचं आयुष्य संपत। पण शेतकरी संपला म्हणून सातबाऱ्याला चिकटलेले सावकार आणि बँकांचं देणं संपत नाहीये। जीव गेला तरी मागे राहतं कर्जाचं ओझं, विधवा बायको आणि अनाथ पोरं। आकड्यात सांगतो, कृषी प्रधान भारतातल्या शेतकऱ्यांवरचं एकूण कर्ज किती आहे माहिती आहे? 12,19,516 कोटी। त्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 8,38,249 कोटी रुपयांचं कर्ज आहे। देशाच्या अर्थमंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी काय सांगतेय? गेल्या 10 वर्षात देशातील 1,12,000 शेतकऱ्यांनी या कर्जापायी आपला जीव दिला। जसा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय ना, तसा आत्महत्यांचा हा आकडा वाढतो। कारण कर्जाची परतफेड करण्याची शेतकऱ्याची पत राहिलेली, त्याची परिस्थितीच नाहीये। त्याच्या कर्जबाजारीपणाला तो एकटा जबाबदार नाहीये। त्याचं हे कर्ज समाजाचं आहे, सरकारचं आहे आणि आपल्या सगळ्यांचा आहे। त्यामुळे त्याच्याबद्दलचा निर्णय कधी होतो हे पाहणं महत्वाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातल्या शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे।